Headlines, प्रायोजक सोफा फैक्ट्री, the complete living solutions under one roof. सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का याकडे लक्ष। आठवड्याभरात कोर्ट निकाल देणार, अनिल देसाईंनी व्यक्त केली अपेक्षा। अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर। राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरनं चर्चांना उधाण। किल्ले शिवनेरीवरील शिवजयंती निमित्तच्या शासकीय कार्यक्रमावर अमोल कोल्हेंचा बहिष्कार। कार्यक्रम संपल्यावर स्वतः ध्वज खांद्यावर घेऊन शिवनेरीवर जाणार। एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा थकीत पगार 24 तासात होणार असल्याची माहिती। मंत्रालयात हालचाली सुरू। एसटी महामंडळाला निधी वितरित होणार। पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी याचिका दाखल। डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव। डहाणूमधल्या अदानी पॉवर स्टेशनला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती। लाखो लिटर पाणी वाया। गळतीकडे कोकण पाटबंधारे विभागाचं होतंय दुर्लक्ष। जळगावात केळीची आवक घटल्यानं मिळतोय चांगला भाव। केळीला मिळतोय 3200 रुपये प्रति क्विंटल दर। बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावी उसळली दंगल। 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। 17 जणांवर गुन्हे दाखल। शाळा, कॉलेजेस आणि हॉस्पिटल बाहेर सुरू असलेल्या ड्रग्ज विक्री विरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम। वरळी, घाटकोपर आणि गिरगावमध्ये मारलेल्या धाडीत 13 लाखांच्या ई सिगारेट्स जप्त। आणि समाजवादी पार्टीच्या स्वामी प्रसाद मौर्य यांचं रामचरित मानसवर वादग्रस्त वक्तव्य। चर्चेसाठी गेले असताना झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत। काही काळ तणावाचं वातावरण।